नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। साकोली शाळेत ज्ञानसमृद्धी वाचनालयाचा अनोखा उपक्रम। वाचनालय आपल्या दारीतून विद्यार्थ्यांना दरमहा पुस्तके। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा साकोली क्रमांक 1 येथे ज्ञानसमृद्धी वाचनालयाच्या वतीने वाचनालय आपल्या दारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा घरी नेण्यासाठी एक पुस्तक देण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून ज्ञानसमृद्ध समाज घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। ज्ञानसमृद्धी वाचनालयामार्फत आयोजित यशवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात वाचनालयाचे सचिव संदीप गोरिवले यांनी दरमहा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन वाचन क्रांती घडवूया आणि ज्ञानसमृद्धीचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया असे आवाहन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या आत्या विनोद गोरिवले, माही सचिन गौरत, मैत्री मनोहर आडविलकर, सिद्धांत शुद्धोधन तांबे आणि सिया महेश देवघरकर या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल वैभवी विनोद गोरिवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनंदन करून शाळेतील शिक्षक वृंदांचाही गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना संदीप गोरिवले म्हणाले, वाचाल तर वाचाल हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। इंटरनेटच्या वेगवान युगात विद्यार्थ्यांना विचारांची स्थिरता, संवेदनशीलता आणि समृद्ध व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक आहे। वाचनालयाचे उपाध्यक्ष रामकृष्ण धामनसकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व विशद करताना सांगितले की ग्रंथालय म्हणजे ज्ञानयज्ञ असून ग्रंथ हेच आयुष्यभर साथ देणारे अक्षय गुरु आहेत। ज्ञानाची समृद्धी ही कणाकणाने वाढते। छोटी छोटी पुस्तके वाचत राहिल्यास ज्ञानाचा विशाल साठा निर्माण होतो। शिक्षक विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त होण्याची संधी देतात। त्या संधीचे सोने करूनच ज्ञानाची कक्षा विस्तारते। वाचनालयाचे सदस्य प्राध्यापक मंगेश गोरेवले, गुहागर महाविद्यालय यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले, गुरु हे जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असतात। भगवान श्रीकृष्णांनाही सांदीपनी ऋषींकडून शिक्षण घ्यावे लागले। कृतीयुक्त शिक्षक राष्ट्र घडवतात। शाळेच्या 4 भिंती केवळ इमारत नसून त्या बोलक्या झाल्या पाहिजेत। आयुष्यात संघर्ष अटळ आहे आणि त्या संघर्षातून समाजात स्वतःची ओळख निर्माण होते। तदनंतर कुमारी आद्या गोरिवले, शुभ्रा घडवले आणि जिया घाणेकर या विद्यार्थ्यांनी ऋणनिर्देशपर मनोगते व्यक्त केली। अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल बुरटे होते। कार्यक्रमाला पोलीस पाटील सुनील गौरत, देऊळ कमिटी अध्यक्ष अनिल शिंदे, दिनेश जाधव, सुरेश बुरटे, अनंत बुरटे, रामकृष्ण बर्वे, सुरेश मिसाळ, केशव गौरत, विनोद गोरिवले, ग्रंथपाल मनोज पवार, विद्यार्थी, शिक्षक आणि वाचनालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाचनालय आपल्या दारी हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणारा आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी सुजित देवघरकर यांनी शाळेसाठी वडिलांच्या स्मरणार्थ 5,000 रुपयांची देणगी दिली। तसेच वाचनालयामार्फत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, दापोली।